सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीपासून। ठाणे, नवी मुंबई आणि गोव्यामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यानं राज्य सरकार सनातन संस्थेवरती बंदी घालण्याचा विचार करत आहे। याबाबतचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती गृहमंत्री आर पाटील यांनी दिलेली आहे। अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट या कायद्यानुसार ही बंदी घालण्यात येणार आहे। ठाण्यातल्या गडकरी रंगायतन, वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृह आणि गोव्यामधल्या बॉम्बस्फोटामध्ये सनातनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केलेला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाने गेली वर्षभर सनातनच्या हालचालींवरती नजर ठेवली होती आणि यातूनही काही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळालेली आहे। या सगळ्याचा विचार करता बंदी घालण्याच्या निर्णयाचा विचार होत असल्याचं आर पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि याच विषयीची अधिक माहिती दिली आमचा करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर यांनी। अमेय आहे आपल्यासोबत फोनवरती। अमेय, बंदी घालण्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, कशी असेल ही प्रक्रिया आणि नेमकी कशा स्वरूपाची ही बंदी असू शकते? अमृता, सनातनच्या एकंदरीत कशा पद्धतीच्या कारवाया चालतात आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या बॉम्बस्फोटांमध्ये त्यांच्या साधकांची नावं आली। मडगावच्या स्फोटामध्ये तर त्यांचं एक साधक बॉम्बची जुळवाजुळव करत असताना गेल्याचा एनआयएने ठपका ठेवलेला आहे। आणि अशा सगळ्या संदर्भामध्ये सनातनचं महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये नेमकं काय प्रकारचं काम चालतं याची माहिती घ्यावी असं महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाने 1.5 वर्षापूर्वी पोलिसांना आदेश दिले होते, पोलीस महासंचालकांना आदेश दिले होते। आणि त्यानुसार आता हा पोलीस महासंचालकांनी हे प्रपोजल, हा प्रस्ताव पाठवलेला आहे गृहमंत्र्यांकडे, ज्यामध्ये या सनातनच्या एकंदरीतच सगळ्या कारवाया ह्या विविध प्रकारच्या धार्मिक तणावांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात असा दावा केलेला आहे आणि त्यातून यांच्यावर बंदी घातली जावी अशी असं हे प्रपोजल आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आता गृह मंत्रालय आपला निर्णय घेईल। गृह मंत्रालय आपल्या इतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते याबद्दल चर्चा करेल आणि या सगळ्या संदर्भातला प्रस्ताव, बंदीचा जो प्रस्ताव आहे तो केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला जाईल आणि त्या ठिकाणी यावरचा अंतिम निर्णय होईल, अशा प्रकारची प्रोसिजर आहे। यापूर्वी गोव्यामध्ये अशा प्रकारचा सनातनवर बंदी घातली जावी यासाठी त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते आक्रमक होते। तिथले काँग्रेसचे शांताराम नाईक नावाचे राज्यसभेचे खासदार आक्रमक होते, कारण त्या ठिकाणी मडगावमध्ये एक ब्लास्ट झाला होता आणि त्या ठिकाणी सनातनच्या साधकांचं नाव आलं होतं। महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते या संदर्भामध्ये आक्रमक होते आणि त्यामुळे आता गोवा आणि महाराष्ट्र अशा 2 राज्य सरकारांचे प्रस्ताव कधीपर्यंत दिल्लीला जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। याचा निर्णय कधी महाराष्ट्र सरकार घेते याकडे लक्ष लागलेलं आहे। अमेय, फोनवरती असंच थांब। आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आयबीएन लोक आहेत आपल्यासोबत। आयबीएन लोकमतमध्ये आपलं स्वागत। सनातनवरती बंदी घालावी अशी मागणी आपण केलेली होती आणि आता पोलीस महासंचालकांनी तसा एक प्रस्ताव पाठवलेला आहे राज्य सरकारकडे, काय प्रतिक्रिया आहे आपली? अमेय तिरोडकरांना बोलत असताना अमेय तिरोडकर म्हणाले की गोव्यामधनं पहिली बंदीची मागणी आली, तर हे सत्य नसून महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये असताना म्हणजे आजपासून 5 वर्षापूर्वी सनातन प्रभात, सनातन संस्था यांच्यावर बंदी आणावी अशा प्रकारची मागणी मी सातत्याने करतोय। सनातन प्रभात हे जे पाक्षिक आहे, जे मासिक आहे, ह्याच्यामधनं काही वर्षापूर्वी फुले नावाची दुर्गंधी महात्मा फुलेंवरती एक लेख आला होता। तेव्हापासून यांची कृत्य, यांची भाषा ही जातीय विद्वेष आणि देशाला धोकादायक आहे असं माझं आणि आम्हा कार्यकर्त्यांचं ठाम मत होतं। आणि त्यानंतर सातत्याने महाराष्ट्रामध्ये जो जातीय विद्वेष आणि जातीय तणाव वाढत गेला, खास करून मिरज सांगलीची दंगल, नवी मुंबईतला बॉम्बस्फोट, ठाण्यातला बॉम्बस्फोट आणि त्या अनुषंगाने झालेल्या कारवाया आणि ह्या अतिरेकी कारवाया करताना आपण कसं वागायला हवं याबाबत त्या पाक्षिकाने घेतलेली भूमिका आणि त्याच्यातनं आलेले लेख हे सगळे विचार करता या आपल्या संघटनांवर बंदी येणं हे महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या हिताचं आहे, ही आमची भूमिका होती। आणि आमच्या भूमिकेला आज सकारात्मक उत्तर, पॉझिटिव्ह स्टेप महाराष्ट्र सरकार घेत आहे, ही नक्कीच आनंदाची बाब आहे। पण त्याचबरोबर ह्या संघटनेवर बंदी येत असताना अभिनव भारत आणि त्याच्या तमाम कार्यकर्त्यांना मोकळं रान देता कामा नये, ही आमची भूमिका आहे। ज्या संघटनेने मालेगाव बॉम्ब ब्लास्ट पासून अजमेर पर्यंत बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले, ज्यांनी समझोता एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ब्लास्ट घडवून आणले, अशी कुठलीही संघटना जी संघटना धर्माचं, जातीचं, पातीचं, पंथाचं नाव घेऊन त्या धर्माला बदनाम करण्याचं काम करत असते, या देशाला घातक करू शकते, अशा संघटनांवर बंदी आणलीच पाहिजे। अमेय तिरोडकर आहे आपल्यासोबत। अमेय, तू जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारू शकतो?